खरं खरं सांगा, मोदी स्टेडियमवर कसे जिंकलो हा प्रश्न तुम्हालाही पडलाय. कारण 2023च्या वन डे वर्ल्ड कपला भारताने एकही मॅच हारली नव्हती. कोहली, रोहित, बुमराह प्रत्येक जण फॉर्ममध्ये होता. तरी भारताची टीम हारली. बरं, वन साइड हारली. त्यावेळी चर्चा झाली होती की ऐनवेळी पिच बदललं म्हणून भारताने मॅच हारली. एक ड्रीम रन 19 नोव्हेंबरला या स्टेडियमवर संपला आणि त्यानंतर ICC टुर्नामेंट्समध्ये एकही मॅच न हारणारी भारताची टीम साऊथ आफ्रिकेविरुद्ध याच ग्राउंडवर हारली. पुन्हा पनौती स्टेडियम असल्याचं बोललं जाऊ लागलं. भारताने फायनल गाठली असली तरी स्टेडियम गेम करणार अशा चर्चा सुरूच होत्या. पण यावेळी उलटं झालं. भारताने मॅच जिंकली, तेही वन साइड. न्यूझीलंड सारख्या टीमला फाईटच उभी करता आली नाही. मग लोकांना प्रश्न पडला, कसं काय? कुणी फिक्सिंगचे आरोप केले, कोणी मॅच बघायला कोण आलं कोण नाही यावरून आभाळ आणलं, तर कोणी पिचमध्ये शाळा केली आहे रे असं म्हणत शंका घेतली. पण यातलं काहीच न करता मोदी स्टेडियमवर भारताने मॅच कशी काय जिंकली ते सांगतो. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघू प्रश्न काय पडलेत. तर भारताने पहिली बॅटिंग केली आणि 255 रन्स केले. स्कोअर मोठा होता आणि त्यापुढे न्यूझीलंडचा निभाव लागलाच नाही, कारण त्यांनी 96 रन्सने मॅच हरली. ज्या पिचवर भारताच्या बॅटिंग लाईनअपने तोडफोड केली त्या पिचवर न्यूझीलंडची बॅटिंग अजिबात चालली नाही. लोक म्हणायला लागली, एकच पिच होतं तर असं कसं काय झालं? अर्ध्या मॅचमधून तर कोणी पिच बदलू शकत नाही. म्हणजे भारताने शाळा केली. शाळा म्हणजे काय? तर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. न्यूझीलंडने भारताच्या ओपनर्सला आउट करायला नीट प्लॅन केला नाही. मॅट हेनरी सारख्या बॉलरने ओव्हरला 4 वाईड कसे काय टाकले, किती लूज बॉल दिले. भारत जिंकला याचा आनंद आहे, पण जय शहांनी मॅच फिक्स करायला नव्हती पाहिजे, नाहीतर थ्रिलर मॅच झाली असती असे ट्विट आले. पण BCCIला किंवा ICCला मॅच फिक्स करायची काय गरज? तर प्रत्येक प्रश्नाची इंटरनेटवर थेअरी आहे. म्हणणारे म्हणतायत, जर वन डे वर्ल्ड कप फायनल नंतर ही फायनल सुद्धा हरली असती तर जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची काय शान राहिली असती? तर ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेमच्या मॅचेस घ्यायच्यात, पण पनौतीचा शिक्का लागला असता तर स्टेडियमचं स्टारडमच संपलं असतं. मग हे कोणी राजकारणाशी जोडलं तर कोणी आणखी कशाशी. पण वस्तुस्थिती आहे काय? तर सुरुवात करू पिच पासून. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध भारताचा पराभव झाला काळ्या मातीच्या पिचवर. या पिचवर बॉल थांबून येतो, जर चांगला कनेक्ट झाला नाही तर स्कोर थांबतो. त्यातही दोन्ही मॅचेसमध्ये भारताची बॅटिंग लाईनअप प्रचंड डिफेन्सिव्ह मोडवर गेली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्या फायनलमध्ये तर कित्येक ओव्हर्स बाउंड्रीज आली नव्हती. चौकारच मारले नाहीत तर स्कोर कुठून होणार? साऊथ आफ्रिकेविरुद्ध स्कोर होत होता, पण दुबे सोडला तर कुणी क्रीजवर थांबलेच नाही. स्कोर कसा होणार? मुळात भारताच्या टीमला ब्लॅक सॉइल पिचवर खेळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे या पिचवर गेम होण्याची शक्यता जास्त असते. पण मोदी स्टेडियमवर ब्लॅक सॉइल पिचवर हरलो असलो तरी इडन्सवर ब्लॅक सॉइल पिचवरच जिंकलो होतो. त्यात फायनलसाठी मोदी स्टेडियमवर रेड ब्लॅक सॉइल मिक्स पिच वापरण्यात आलं आणि इथंच रम्मी लागली. वानखेडेवर सेमीफायनलला जसं स्कोरिंग पिच होतं तसंच पिच मोदी स्टेडियमवर होतं. त्यामुळे भारतीय बॅटर्सला चांगली सुरुवात करता आली, जी मोठ्या स्कोअरमध्ये कन्वर्ट झाली. पण मग भारताला जे जमलं ते न्यूझीलंडला का जमलं नाही? तर याचं उत्तर फिक्सिंग नाहीये. याचं उत्तर आहे न्यूझीलंड पिच रीड करताना चुकलं. मिक्स सॉइल पिचवर अनेकदा चांगला बाउन्स मिळतो, त्यामुळे पेसर्सला मदत होते. अशा वेळी एक स्पिनर बसवून पेसर खेळवण्याचा डाव न्यूझीलंडने आखला. त्यांनी कोल मॅकोंकीला टीमच्या बाहेर ठेवलं आणि जेकब डफी टीममध्ये आला. हा डाव फसला. पिचने इतकाही चांगला बाउन्स दिला नाही की भारताच्या बॅटर्सचे टॉप एज लागतील. उलट जेकब डफीचे बॉल मस्त बॅटवर आले आणि त्याने 3 ओव्हर्समध्ये 42 रन्स काढले. एक पेसर खेळवण्याचा न्यूझीलंडचा निर्णय सपशेल चुकला होता. फक्त पिच रीड करण्याचाच निर्णय नाही तर टॉस जिंकल्यावर बॉलिंग करण्याचा निर्णय सुद्धा चुकला. भारत या वर्ल्ड कप मध्ये एकमेव मॅच हारला ती रनचेस करताना. अभिषेक फॉर्म मध्ये नव्हता. स्कोअरबोर्डचं प्रेशर ट्रॅप करू शकलं असतं, पण न्यूझीलंडने बॉलिंग घेतली आणि फ्रेश पिचचा पुरेपूर फायदा संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी घेतला. मुळात न्यूझीलंडने कोल मेकोंकीला बाहेर बसवणं हा चुकीचा निर्णय होता. तो गडी ऑफस्पिन टाकतो. भारताच्या टॉप ऑर्डरचं ऑफस्पिन समोरचं रेकॉर्ड अत्यंत खराब होतं. त्यामुळे फायनलला हा एक्का भारताला पॅक करू शकला असता. पण न्यूझीलंडने एक्काच दडवून ठेवला. त्यांनी ऑफ स्पिन टाकायची जबाबदारी दिली ग्लेन फिलिप्सवर. त्याने अभिषेक आणि संजू समोर फक्त 5 रन्स दिले, पण मिशेल सेंटनरने त्याला पुढची ओव्हरच दिली नाही. डफी, फर्ग्युसन असे बॉलर सपाटून मार खात असताना सेंटनरने फिलिप्सला बॉलिंगला आणलंच नाही आणि ऑफ स्पिनचं आव्हानच नसल्यानं भारताच्या बॅटर्सने न्यूझीलंडची बॉलिंग निवांमध्ये फोडून काढली. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स आम्ही भारताला गप्प करू असं जाहीरपणे बोलला होता. सेंटनरने सुद्धा हाच दावा केला होता. पण
कॅप्टन म्हणून तो हे प्रत्यक्षात उतरवू शकला नाही, कारण त्याच्या 4 ओव्हर्समध्ये त्याला 0 विकेट्स मिळाल्या. त्याचंच वाक्य तोंडाच्या वाफा ठरल्या. उरलेलं काम भारताच्या बॅटर्सने केलं. साहजिकच न्यूझीलंडला अर्ली ब्रेक थ्रू मिळाले नाहीत आणि त्यांच्यासाठी गणित अवघड होत गेलं. आता ऑस्ट्रेलिया समोर सुद्धा भारताने किमान चांगलं टार्गेट उभं केलं होतं. सुरुवातीला त्यांच्याही विकेट्स काढल्या, पण त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने क्रीजवर तळ ठोकला आणि सगळी मॅच एक हाती फिरवून दाखवली. न्यूझीलंड विरुद्ध टीम सायफर्ट उभा राहिला, पण त्याला कोणाचीच साथ मिळाली नाही. डॅरियल मिशेल आणि सेंटनरने केलेले प्रयत्न मॅच लांबवण्याचे होते. त्यांच्यात हेड किंवा बेथेल सारखा दम नव्हता आणि असं समजा की फिक्सिंग असतं. न्यूझीलंडला तुम्ही हारा की असं सांगून नुरा कुस्ती लावलीच असती, तरी सूर्याचा बळीचा बकरा का केला असता? सूर्याने रीतसर चांगला शॉट खेळला होता. लांब लांबपर्यंत कॅचचा कुठलाही विषय नव्हता, पण तरीही कॅच झाला. सूर्यावर शून्यकुमार यादव हा टॅग कायमचा चिटकला. वर्ल्ड कप असा जिंकता येत असेल तर सूर्या किमान एका रनची तजवीज करेलच की. थोडक्यात विषय असा आहे की मिक्स सॉइल पिच असल्यानं दोन्ही टीम्सला सारखाच चान्स होता. न्यूझीलंडने बॉलिंगमध्ये जरी चुका केल्या असतील तरी त्यांना बॅटिंगमध्ये सगळ्या चुका भरून काढायचा आणि किमान फाईट देण्याचा चान्स होता. पण त्यांना वर्ल्ड कप फायनल, त्या 256चं टार्गेट, या दोन्ही गोष्टी मॅनेज झाल्याच नाहीत आणि त्यांच्या हातून मॅच निसटली. अर्थात भारताच्या प्लेयर्सने परफॉर्मन्स भारी दिला, पण न्यूझीलंडच्या चुकाही मोठ्या होत्या. ईशान किशनच्या हातातून रचिन रवींद्रचा कॅच न सुटणं हा एवढाच लक फॅक्टर भारताच्या बाजूने होता. बाकी न्यूझीलंडने खतरनाक फिल्डिंग करत 20 रन्स वाचवलेले. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स काढल्या तरी स्कोर 255 वर गेला. यातूनच भारताच्या बॅटिंगची ताकद दिसून येते. मुळात ती वर्ल्ड कप फायनल हारली होती कारण पिच अचानक बदललं होतं. भारताने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चूक केली होती आणि ऑस्ट्रेलिया प्रचंड भारी खेळली होती. आता समजा यावेळी रेड ब्लॅक मिक्स सॉइल पिच भारताला सूट झालं नसतं तर गेम पक्का होता. पण वानखेडेवरचा अनुभव इथे कामी आला आणि T20 क्रिकेटमधला डॉमिनन्स सुद्धा. तरीही झोल वाटत असला तर एक छोटी गोष्ट समजून घ्या. भारताने या फायनलला न्यूझीलंडला हरवलंय, ज्यांचा इतिहास नॉकआउट्समध्ये येऊन चोक करण्याचा आहे. ऑस्ट्रेलियाचा नॉकआउट्स मधला इतिहास सांगायची गरजच नाही. 2003च्या हार्डब्रेकवाल्यांना आणि 2023च्या हार्डब्रेकवाल्यांनाही स्टेडियम तेच असलं तरी पिच, अपोनंट आणि भारतीय टीमची ताकद तिन्ही फासे बरोबर पडले म्हणून हा ट्रॉफीपर्यंत पोहोचले, इतकंच.